खामगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पाण्यामुळे अनेक गावांना पुराचा वेढा पडला. गारटगाव येथे बापले कडकल्याचे समजताच आमदार आकाशदादा पुणकर यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या. त्यानुसार तलाठी व स्थानिक यांनी आधी जेसीबीने काढण्याचा प्रयत्न केला. नंतर मोठी पोकलँड मशीन पाठवण्यासाठी तयारी सुरू असताना तलाठी व स्थानिकांनी दोराच्या सहाय्याने त्या बापलेकांना पुरातून सोडवण्यात यश आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड लासलगाव रस्त्यावर दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. या दृष्टीने सीमाशुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यासाठी सीमाशुल्क विभागाचे वाहनात पाठलाग सुरू होता. दरम्यान सीमाशुल्क विभागाचे वाहन हरणपूल या ठिकाणी शेतात जाऊन पलटी झाले. त्यात सीमाशुल्क विभागाचे वाहन कसबे हे ठार झाले. तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून रिमझिम पाऊस बरसत होता, तर रात्री मुसळधार झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. खामगाव नांदुरा रोडवरील बोर्डी नदीला मोठा पूर आल्याने पुराचे पाणी नागरिकांच्या घरात गेल्याने संसार उद्ध्वस्त झाला आहे. तर गोडी नदीच्या पुलावरून आज सकाळच्या सुमारास श्रीहरी लॉन्स येथे लग्न सोहळा असून सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांची कार सुद्धा या पुरामध्ये वाहून गेली. मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि एकंदरीत अतिवृष्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेत आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सैनिक, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर IM चहल, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती विभागाचा सचिव सोनिया सेठी आदी उपस्थित होते. पनवेलहून ठाण्याला जात असताना बेलापूर CBD रेल्वे स्थानकात येताना एक महिला घसरून पडली. रेल्वेचा पहिला महिला डबा तिच्या अंगावरून गेला. त्यामुळे प्रवासी आणि रेल्वे प्रशासनामध्ये घबराट निर्माण झाली. मात्र रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने काही वेळातच गाडी हटवून त्यांचे प्राण वाचवले. मात्र महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाही. महिन्यापासून डेंग्यू चिकनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. आतापर्यंत डेंग्यूचे 48 रुग्ण आढळून आले. त्यामध्ये शहरी भागातील 24 रुग्णांचा समावेश आहे. चिकनगुनियाचे 25 रुग्ण ग्रामीण भागामध्ये असून त्यापैकी 7 जण शहरी भागात आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदळे यांनी दिली आहे. खरब खुर्द येथील कोल्हापुरी बंदराचे गेल्या 1 महिन्यापासून काम सुरू आहे. तर रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरब खुर्द येथील नाल्याला आलेल्या पुरामुळे 14 कामगार अडकले होते. वंदे मातरम बचाव पथक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तर्फे रेस्क्यू करत 14 जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. काल रात्रीपासून बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरात पावसाळ्याची बॅटिंग सुरू आहे. खामगाव तालुक्यात पाण्याखाली गेल्याने शेतजमिनीसह इतरही नुकसान झाले आहे. रात्रीपासून झालेल्या दमदार पावसाने तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने अनेकांच्या जमिनी वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. काल रात्रीपासून जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये खामगाव तालुक्यातील आवार, नागापूर या गावांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने येथील ओढ्या नाल्याला पूर येऊन ओढ्या नाल्याच्या काठाची शेकडो एकर शेती खरडून गेली आहे. नागापूर या गावात ओढ्याचे पाणी गावात शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे. विजेची डीपी ही पाण्याखाली गेल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे, तर कुठे पिकांचा संजीवनी मिळाली आहे. पावसाने अजूनही विश्रांती घेतलेली नाही. राज्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतमालाला हमीभाव नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यामुळे देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे व सुरूच आहे. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच बुलढाणा जिल्ह्याचे विभाजन करून खामगाव जिल्ह्यासह स्वतंत्र लाखनवाडा तालुक्याची निर्मिती करण्यात यावी. या मागणीसाठी खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. नरखेड येथील MIDC मध्ये जागा नसल्याने काही उद्योग येऊ शकत नाही. त्यामुळे येथे नवीन MIDCची मागणी होत होती. यासाठीचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. अनेक वेळा अधिवेशनात सुद्धा या भागाचे आमदार अनिल देशमुख यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. नुकत्याच झालेल्या हाय पॉवर कमिटीमध्ये नरखेड येथील MIDC फेज 2 ला मान्यता देण्यात आली असून जवळपास 154.44 हेक्टर जमीन खरेदी करण्यात येणार आहे. Follow Use, OTIC News. Thanks for watching.